मी डोक्यात घालून टाकून जातो आम्ही. एक दगड आला तर चालीस पडून आमचा तो यार नाव बबन रामवीर, राहणार वरोसे उंबरनावडी. आपण 2 दिवसापूर्वी एक घटना पाहिली. मनीषा अनंत पारधी आमच्या वाडीतली महिला होती, माझी बहीण होती ती. तर तिला जाताना आपण सर्व अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. आणि त्याच वाडीतून गावात रस्ता नसल्यामुळे लाईट नाही, पाण्याची सुविधा नाही. गावात रस्ता नसल्यामुळे उपजीविकेसाठी आमचं एकमेव ठिकाण म्हणजे माथेरान. तर माथेरान जाण्यासाठी रस्ता एवढा खडतर आहे तर सांगू शकत नाही तुम्हाला. आम्ही 2.5 तास पायवाट करून आता वरती आलोय. सकाळी 6ला निघलोय, आता वाजले तर 7:30, म्हणजे 2 तास झाले आम्हाला वरती याला. तर रस्ता नसल्यामुळे आणि वाट एवढी खडतर आहे की थोडासा दगड कुठून आला तर जीवावर बेतू शकतो. परंतु दुसरा पर्यायच नाही आम्हाला, कारण गावात रस्ता नाही. स्थानिक आमदार महेश बालदी गावात येऊन गेले, देवीची शपथ घेतली की येत्या पडत्या पावसाच्या आत तुम्हाला मी रस्ता लाईट करून देईन. परंतु आता पावसाळा सुरू झाला, त्यांनी पण दुर्लक्ष केले. अनेक एवढी लोकसंख्या आहे परंतु शाळेत जाण्याचा मुलांना त्रास होतोय. भरपूर समस्या या वाडीमध्ये. देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री गप्पा, तुम्ही विकासाच्या गप्पा मारतात मंत्रालयात, परंतु विकास कुठं झाला आहे महाराष्ट्राचा? एका बाजूला तुम्ही मिसिंग लिंक काढला, आपल्या एवढ्या उंच, आपल्या भारतामध्ये सर्वात चांगला आणि सर्वात उंच असा रस्ता पाण्याच्या मधून तुम्ही नेला, उंच कड्यावरून बोगदे काढले, परंतु ते कशाला? तुम्ही एवढा खर्च तिकडं करतात, पण आपला आदिवासी समाज आहे या देशामध्ये. आदिवासी समाज का दऱ्या खोऱ्यातच राहावा, त्यांनी दऱ्या खोऱ्यातून वरती यावा का? असं आहे का? तर देवेंद्र फडणवीस आणि मान्य श्री एकनाथ साहेब, तुम्हाला हीच विनंती आहे की वरोसा, आरकसवाडी, पिरकडवाडी आणि उंबरनावाडी या 4ही वाड्या पूर्ण मूलभूत सुविधापासून वंचित आहेत. तर तुम्ही या वाड्याकडे लक्ष द्यावा आणि आम्हाला रस्ता लाईट इतक्या तातडीने तुम्हाला करता येईल